आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तर पाहूया। गोकुळकडून गाय दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे। गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर मागे आता 30 रुपये असेल। पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्याच दूध संघांकडून खरेदी दरामध्ये कपात करण्यात आल्याची माहिती मिळते आहे। निवडणूक पार पडताच गोकुळचा शेतकऱ्यांना हा धक्का मानला जातोय। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। तर विजय, ही कपात नेमकी का करण्यात आली आहे आणि या निर्णयाचे काय दूरगामी परिणाम आपल्याला पाहायला मिळतील? खरं तर शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा धक्कादायक निर्णय म्हणावा लागेल, कारण गोकुळ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व दूध संघांनी हा निर्णय घेतलेला आहे की गायीच्या दुधाच्या खरेदी दरामध्ये कपात करायची आणि त्यानुसार गोकुळने 33 वरून 30 रुपये म्हणजे 3 रुपयांची कपाताची केलेली आहे खरेदी दरामध्ये। मात्र विक्री दरामध्ये कुठलीही कपात केलेली नाही। विक्री दर आहे तो प्रति लिटर 48 रुपये आहे आणि आता खरेदी आहे ती 30 रुपयांनी करणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील नाराजी आहे। हा नेमका निर्णय का घेतला अशा पद्धतीचा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। निवडणुका संपताच निवडणुकीचे निकाल लागतात, हे अशा पद्धतीने एक धक्का आहे तो शेतकऱ्यांना म्हणावा लागेल। मात्र शेतकरी आता कशा पद्धतीने याला रिॲक्ट होतात हे देखील पाहणं खूप गरजेचं असणार आहे। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।